हॅलो फ्रेंड्स, डॅनिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे चटपटीत दाबेलीची रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया। बघा, इथं मी दाबेलीचे पाव घेतलेले आहेत। आपला जो पावभाजीचा पाव असतो त्यापेक्षा साईजला थोडेसे मोठे पाव असतात आणि मधून हा कट करून घेतलेला आहे। परत बघा, इथं मी 4 बटाटे व्यवस्थित उकडून घेतलेले आहेत आणि यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून व्यवस्थित पातळसर असं मॅश करून घेतलेलं आहे। मी तुम्हाला दाखवते। आपल्याला या कन्सिस्टन्सीपर्यंत व्यवस्थित बटाटा पाणी घालून मॅश करायचा आहे। पाणी का घालायचं आहे? यानं सारण अगदी परफेक्ट असं तयार होतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून मॅश करायचं आहे। परत बघा, 3 चमचे इथं मी दाबेली मसाला घेतलेला आहे। कोणत्याही किराणामध्ये सहज मिळून जातो। 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। परत बघा, इथं मी अर्धा वाटी चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। डाळिंबाचे दाणे आहेत 1 वाटी। अर्धा वाटी बारीक नायलॉन शेव आहे। अर्धा वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे शेंगदाणे आहेत या शेंगदाण्यांना 1 चमचा दाबेली मसाला लावायचा आहे आणि 1 चमचा तेल लावायचे। व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि आपल्याला खरपूस असे परत एकदा हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत। फक्त मसाला या शेंगदाण्याला चिटकून लागावा एवढ्यासाठी आपण ही प्रोसिजर करत आहे। हवा असेल तर तुम्ही हे शेंगदाण्याला मसाला लावायची प्रोसिजर स्किप करू शकता। बघा, मसाला व्यवस्थित शेंगदाण्याला चिकटलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि शेंगदाणे बाजूला काढून घेऊयात। आता आपण याच पॅनमध्ये मॅश केलेले बटाटे घालून देऊयात आणि यामध्ये दाबेली मसाला, तिखट आणि मीठ घालून घेऊयात। तुम्ही कोणत्याही कंपनीचा दाबेली मसाला आणू शकता। अगदी व्यवस्थित आणि अप्रतिम मसाले बाजारामध्ये उपलब्ध आहेत। ठीक आहे, आता बघा, आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दाबेली मसाला आणल्यामुळे अगदी काम सोपं होऊन जातं आणि दाबेली झटपट तयार होते। बघा, 1-2 मिनिटासाठी मी पॅनमध्ये परतलेला आहे आपला बटाटा। आता आपण गॅस बंद करूयात आणि हा मसाला बाजूला ठेवून देऊयात। बघा, दाबेलीचं सारण थोडंसं थंड झालेलं आहे। आता आपण गाड्यावर जसं तयार ठेवतात तसं सारण तयार करून ठेवूया। यावर सगळ्यात आधी शेंगदाणे घालूयात, कोथिंबीर घालूयात, बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि अर्थातच सगळ्यांच्या आवडीचे डाळिंबाचे दाणे। डाळिंबामुळे अगदी मस्त अशी दाबेलीला चव येते। बघा, आपलं सारण तयार झालेलं आहे। सारण, पाव आणि चिंचगुळाची चटणी तयार आहे। आता आपण दाबेली तयार करायला घेऊयात। सगळ्यात आधी दोन्ही बाजूला आपल्याला चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। व्यवस्थित आवडीप्रमाणे कमी जास्त करून तुम्ही सारण पावामध्ये भरू शकता। व्यवस्थित दाबून घेऊयात आपण। दाबेलीमध्ये भरपूर सारण असेल तर दाबेली चवीला छान लागते। असेच मी सगळे दाबेली आता तयार करून घेते। बघा, 4 दाबेली तर मी तयार करून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, दाबेलीच्या 3 साईडला व्यवस्थित चिंचगुळाची चटणी लावायची आहे आणि शेवेमध्ये बुडवून आपल्याला शेव सगळ्या बाजूने चिटकवून घ्यायची आहे। चारही दाबे आपल्याला तयार झालेले आहेत। आता पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊयात आणि दाबेली आपण खरपूस अशा भाजून घेऊयात। तूप नसेल तर तुम्ही बटरही वापरू शकता आणि बटर नसेल तर तुम्ही तेलात ही दाबेली परतू शकता। एका बाजूने दाबेली व्यवस्थित भाजली गेलेली आहे। आता पलटून आपण दुसऱ्या बाजूनेही दाबेली व्यवस्थित भाजून घेऊया। तर बघितलं, दाबेली बनवायला किती सोपी आहे। अगदी झटपट अशी आपली दाबेली तयार होऊन जाते। फ्रेंड्स, बघा, दोन्ही बाजूने आपण आता दाबेली व्यवस्थित भाजून घेतलेली आहे।
परत एकदा आपण आता पलटून घेऊयात आणि दाबेली सर्व करूयात. फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. माझी दाबेलीची रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.